गोष्टीवर की काय इन्स्टा लाईव्ह कशावर घेतलं पाहिजे, टॉपिक्स कळत नव्हते, बरेच टॉपिक्स लिस्ट डाऊन केले आणि त्यानंतर लक्षात आलं की स्वतःच्या लाईफ हिस्ट्रीवर थोडासा टॉपिक घेतला पाहिजे की मी नेहमी पॉझिटिव्ह साईड ऑफ म्युच्युअल फंड्स सांगत असतो, पॉझिटिव्ह साईड माझी पण सांगत असतो. तर म्हटलं रील करण्यापेक्षा आपण स्वतः काय गोष्टी चुका केल्या आहेत या चुका थोड्याशा मांडू. तर मी पेपरवर मांडत होतो. माझा इन्स्टा लाईव्ह करण्याचा काही असा उद्देश नव्हता त्याच्यावर, पण मी म्हटलं थोडासा काय काय रेट्रोस्पेक्टिव्हली काय करू शकलो असतो, तो काय झालं असतं ह्याच्यावर मी विचार करत होतो. आणि मला असं जाणवलं की ह्याच इन्स्टा लाईव्हचा एक सब्जेक्ट होऊ शकतो की मी आज 37 इयर्स ओल्ड आहे. माझी जर्नी इन्व्हेस्टिंगची सुरू झाली 2009 ला. मी इंजिनिअरिंग करत होतो. मी 2005 ला इंजिनिअरिंग ला ऍडमिशन घेतली. 2009 ला मी पासआउट झालो. मी 2008 पासनं दर महिन्याला 1-2 हजार रुपये इन्व्हेस्ट करत होतो. मजा म्हणजे हे इन्व्हेस्ट मी स्टॉक्स मध्ये करत होतो. सगळ्यांना माहिती आहे की 2008 ला मोठा लेमन ब्रदर्स क्रॅश झालेला. क्रॅश नंतर मार्केट खाली आलेलं. मार्केट खाली आल्यानंतर माझी एंट्री झाली म्युच्युअल फंड्स मध्ये, आय मीन स्टॉक्स मध्ये. आणि एकदम रॉक बॉटमला मी इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली. जसं कोविड झाल्यानंतर लोकांनी इन्व्हेस्ट केलं आणि इन्व्हेस्ट केल्यानंतर लोकांचे कसे पैसे वाढले, लोकांना वाटलं आपणच भगवान आहे फिलिंग यायला लागली, तशी सेम फिलिंग मला 2008-9 ला येत होती. मी ज्या स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट करत होतो त्या स्टॉक्स मध्ये पैसे वाढत होते, पैसे डबल होत होते, ट्रिपल होत होते. मी त्यावेळेला जस्ट इंजिनिअरिंग कम्प्लीट झालेलं. मी 2010-12 ला मी MBA करत होतो. MBA करताना पण मी इन्व्हेस्ट करत होतो आणि मी सगळ्यांना सांगत होतो स्टॉक मार्केट मध्येच पैसे आहेत, बाकी कशात पैसे नाहीयेत. आज मी या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करणार आहे की कशी माझी मिस्टेक झाली. 2008 साली म्हणजे इथून साधारण 18 वर्षापूर्वी मी इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली, बट द ॲसेट क्लास वॉज रॉंग. माझी खरी म्युच्युअल फंड मध्ये एंट्री झाली 2016 नोव्हेंबर म्हणजे साधारण 2017 ला. पण मी इन्व्हेस्टिंग जर्नी 2008 ला सुरू केली. तीच इन्व्हेस्टिंग जर्नी मी समजा म्युच्युअल फंड्स मध्ये केली असती तर आज the game could have been different altogether. But ठीक आहे, not a problem as such. पण मी नेहमी म्हणतो की तुम्ही यंग असाल, तुम्ही आजच्या माझ्या या सेमिनार नंतर जागे व्हा. माझ्या मिस्टेक्स मधनं तुम्ही काही लर्न करू शकला तर माझ्यासारखा भाग्यवान मीच. या सगळ्या गोष्टी मी तुमच्या समोर का आणतोय, रिअल लाईफ स्टोरी का सांगतोय, कारण मला पाहिजे मी ज्या चुका लाईफ मध्ये केल्या त्या तुम्ही नाही केल्या पाहिजेत. जसं मी सांगितलं की मी 2000 2012 ला फॉर्मली बाबांना जॉईन झालो बिझनेस मध्ये. पण मी इन्व्हेस्टिंग करायला लागलो 2008 ला. कमेंट सेक्शन ऑफ करतो. पण मी नेहमी म्हणतो की स्टॉक मार्केट इज ऑलवेज माय फर्स्ट लव्ह. मला अजूनही स्टॉक मार्केट खूप आवडतं, बट आय हॅव कॉन्शियसली चेंज माय स्टाईल ऑफ इन्व्हेस्टिंग. मला असं एका पॉइंटला कळून चुकलं 2023 ला, आज 2022 ला, की म्युच्युअल फंड्स मध्येच पैसे बनतील आणि स्टॉक्स मध्ये ऍक्टिव्हली मी जे इन्व्हेस्ट करायचं होते पूर्ण 2022 ला थांबवलं. पण माझी जर्नी तर इन्व्हेस्टिंगची 2008 ला सुरू झालेली, ती 2022 पर्यंत चालूच होती, म्हणजे 14 वर्ष. मी इथे म्युच्युअल फंड्स करायला सुरुवात केली असती तर माझा आज जो पोर्टफोलिओ असता तो काही कमाल असता. कट कर. तो काही कमाल असता. अडकला माझा व्हिडिओ, नशीब. आवाज येतोय ना सगळ्यांना? परफेक्ट. हॅलो. मी आजच एक रील बघत होतो की वॉरेन बफे
इज वर्थ $200 बिलियन आणि चार्ली मंगर इज वर्थ $2 बिलियन. चार्ली मंगर वॉरेन बफे पेक्षा हुशार होता, पण चार्ली मंगर 18 वर्ष नंतर इन्व्हेस्टिंग करायला सुरुवात झाली आणि डिफरन्स इन वेल्थ किती झाली बघा. 100 टाइम्स वेल्थ ही जास्त वॉरेन बफेने बनवली. टाइम देणं खूप इम्पॉर्टंट आहे. मला आता असं जाणवतं की 2008 साली मी जर समजा म्युच्युअल फंड्स मध्ये त्यावेळेला इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली असती, ते 2025 मध्ये आहोत, या 17 वर्षात कमाल इन्व्हेस्टमेंट झाली असती. बट स्टील मी नेहमी म्हणतो की ज्या वेळेला तुम्ही जागे होता तिथून जरी तुम्ही मॅसिव्हली इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली, तुम्ही काही करू शकता. मेन काय झालं ना, मी ज्याला स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट करायचो, ट्रेड करायचो, त्याला इट टूक अ टोल ऑन माय हेल्थ अँड रिलेशनशिप्स. 2012 to 2016 इन्व्हेस्टेड ओनली इन इक्विटीज. मला म्युच्युअल फंड्स माहिती होते, मी थोडाफार ऍडवाइस करायचो, पण स्वतः ऍक्टिव्हली कधी केलं नाही. कारण मला असं वाटायचं की मी स्टॉक्स मध्ये ज्या स्टॉक मध्ये हात घालतोय, इन्व्हेस्ट करतोय, ते स्टॉक्स मला 40-50% रिटर्न देत आहे. म्युच्युअल फंड फक्त 12% रिटर्न देतं. अमॅच्युअर लोकांसाठी म्युच्युअल फंड्स आहे, आपल्यासाठी म्युच्युअल फंड नाहीये, आपल्यासाठी स्टॉक मार्केट आहे. 2008 ते 2016 हँडसमली इन्व्हेस्ट करूनही मी असं काही खूप मोठा पोर्टफोलिओ करू नाही शकलो. ज्याला मी म्हणतो वेल्थ क्रिएशन, मी वेल्थ क्रिएशन कधीच करू नाही शकलो. मला 2016ला एकदा बाबांनी विचारलं मला 5 लाख रुपये हवेत आणि माझ्याकडे 5 लाख रुपये पण नव्हते. दॅट वॉज अ वेकअप कॉल की काहीतरी वेगळं करणं इम्पॉर्टंट आहे, वेल्थ क्रिएशन करणं इम्पॉर्टंट आहे. जर नाही केलं तर बोंबाबोंब होईल. मी 2016ला मी इन्व्हेस्ट करायला प्रॉपरली सुरुवात केली, पण त्याआधी मी F&O पण केलं, मी ऑप्शन्स ट्रेडिंग पण केलं. मला जाम मजा यायची. पण एक पॉइंट असा आला 2023ला की मला एक गोष्ट कळली की आय वॉन्ट पीस ओव्हर मनी. जे स्टॉक्स मध्ये असतात ना, ते डाऊ जोन्स ट्रॅक करतात, SGX निफ्टी ट्रॅक करतात, आता गिफ्ट निफ्टी झाली आहे, ते डॉलर्स ट्रॅक करतात, ते युरो ट्रॅक करतात, ते फिस्कल पॉलिसी ट्रॅक करतात, RBI पॉलिसी ट्रॅक करतात. कंटिन्युअस तुमचं माइंड चालू असतं आणि जेव्हा तुमचं माइंड कंटिन्युअस चालू असतं ना, यू कॅन नॉट फोकस ऑन युअर वर्क. आणि मला हे खूप जाणवलं की मनी ॲट व्हॉट कॉस्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि दॅट डे 23 जानेवारी 2023ला मी कम्प्लिटली स्टॉक मार्केट्स करणं बंद केलं. ऍक्टिव्हली मी 2021 पासून कमी करत होतो, पण मी आठवड्याला 1-2 ट्रेड्स करायचो, कारण मला तरी किक मिळायची. मला जेव्हा मी मित्र भेटायचो तेव्हा असं जाणवायचं की काहीतरी टॉपिक मिळतोय गप्पा मारायला. मी आज थर्सडेला या एक्सपायरीला हा घेतला, मला एवढा प्रॉफिट झाला, एवढा लॉस झाला. मी 2016 पासून म्युच्युअल फंड करतोय, पण म्युच्युअल फंड मध्ये सांगण्यासारखं काही नव्हतं, कारण 2021 पर्यंत रिटर्न पण 0 होता. पण 2023ला मी ठरवलं की आय वॉन्ट पीस ओव्हर मनी. ज्या दिवशी मी ठरवलं आय वॉन्ट पीस ओव्हर मनी, 2023ला मी मॅनेज करत होतो 80 crores AUM. आज 2025ला आय मॅनेज अराउंड 400 crores AUM. 80 करोडचे म्युच्युअल फंड मी मॅनेज करत होतो, आज मी 400 करोड मॅनेज करतोय. का? कारण मला त्याने पीस मिळाला. आय कुड कॉन्सन्ट्रेट ऑन माय क्लायंट्स. मी एक गोष्ट केली की आता मला माहितीये म्युच्युअल फंड मध्ये पैसे बनतात, तर अँप्लिफाय केले पाहिजे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण जर पोहोचलो तर लोकांची लाईफ चेंज होऊ शकते, मला कळलं. आणि मी म्युच्युअल फंड्स रील करायला सुरुवात केले, मी युट्यूबवर टाकायला सुरुवात केलं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत मी पोहोचलो. आणि आज अमेझिंग माझ्याकडे सक्सेस स्टोरीज निर्माण झाल्या, ज्यांनी कधी विचार पण केला नव्हता एवढी वेल्थ निर्माण झाली. दिस इज बिकॉज माझं माइंड हे डिक्लटर्ड होता. माझ्या माइंड मध्ये म्युच्युअल फंड्स आर व्हेरी बोरिंग अँड स्टॉक मार्केट इज व्हेरी एक्साइटिंग. मी लिहिलंय स्टॉक मार्केट इज व्हेरी एक्साइटिंग, म्युच्युअल फंड्स आर व्हेरी बोरिंग. लोकांनी विचारलं तू काय करतोस, तर काय SIP चालू आहे. कुठल्या फंड मध्ये? त्याच फंड मध्ये चालू आहे. गेल्या 9 वर्षात मी एकही फंड बदललेला नाहीये. ज्या फंड मध्ये SIP चालू आहे ती चालू आहे. माझ्याकडे असे किती फंड्स आहेत, माझ्याकडे टोटल 10 का 11 फंड्स आहेत. त्या 10 का 11 फंड्स मध्ये माझे 2 का 3 फंड्स असे जे 10% खाली रिटर्न देत आहेत. आय एम कम्प्लिटली फाईन.
मला बरेच वेळेला रिव्ह्यू करताना असं वाटतं पोर्टफोलिओ की ते फंड्स बदलले पाहिजेत. मी काहीही करत नाहीये. मला एवढंच बघायचं की माझा टोटल माझ्या पोर्टफोलिओचा सीएचआर किती आहे. दॅट सीएचआर इज फॅन्टॅस्टिक. मी पोर्टफोलिओ पण माझा दाखवणार आहे. एंड पर्यंत तुम्ही राहा, तुम्हाला कळेल की मला काय सांगायचं. एव्हरीवन विथ मी, सगळे माझ्या बरोबर आहेत. टाइप अ क्विक येस. मी कमेंट सेक्शन ऑन करतो. कोणी ट्रेडिंग करतंय आणि तुम्हाला असं वाटतंय की पीस जातंय, असं कोणी आहे? कोणी करतंय का? ट्रेडिंग करतंय आणि असं वाटतंय खूप स्ट्रेसफुल होतंय, पैसे जात आहेत, येत नाही पैसे. तर ट्रेडिंग स्ट्रेसफुल असं लिहून पाठवा कमेंट सेक्शन मध्ये, म्हणजे मला कळेल की माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचताय. किती लोकांनी ट्रेड केलंय, स्ट्रेसफुल वाटलंय, असं वाटतंय क्विट करावं, पण लॉस झालाय तर लॉस आपण भरून काढायचा प्रयत्न करतोय. ट्रेडिंग इज व्हेरी स्ट्रेसफुल. स्टॉक मार्केटच स्ट्रेसफुल आहे. मी इथे एक गोष्ट लिहिली की आय चेंज्ड माय स्टाईल ऑफ इन्व्हेस्टिंग. म्युच्युअल फंड्सला ना मी प्रोफेशनल वे ऑफ इन्व्हेस्टिंग इन टू मार्केट्स म्हणतो. अक्षय इंदालकर म्हणतो, येस सर मी करतो ट्रेडिंग. स्ट्रेसफुल, व्हेरी स्ट्रेसफुल. ट्रेडिंग इज व्हेरी टाइम कन्झ्युमिंग. येस केदार पाटील. काय होतं ना, मी व्हेरी व्हेरी स्ट्रेसफुल. येस, किती लोक म्हणताय. सी मी पैसे मिळाले ना तरी स्ट्रेस येतो, पैसे नाही मिळाले तरी स्ट्रेस येतो. स्ट्रेस हा येतच राहतो. तुम्हाला एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे कळलं की तुम्हाला काय प्रायोरिटाइज करायचं. मी बघतो लोकांना, लोक ट्रेन मधनं जाताना ट्रेड घेतात, लोक लंच ब्रेक मध्ये ट्रेड घेतात. दिस इज नॉट हाऊ यू क्रिएट वेल्थ. तुम्हाला फोकस्ड राहणं खूप इम्पॉर्टंट आहे लाईफ मध्ये. नॉट दॅट स्ट्रेसफुल. दॅट इज फाईन संकेत, व्हेरी गुड. प्रॉफिट केला तरी गिल्ट. येस, मला असं व्हायचं ना, प्रॉफिट जेव्हा व्हायचा 10,000, 15,000, 50,000, 2-2, 3-3 लाख, काही ट्रेड्स में प्रॉफिट झालाय. काही ट्रेड्स में 10-15,000 प्रॉफिट व्हायचं, तेव्हा असं वाटायचं अरे 1 लाख प्रॉफिट होऊ शकतो, मी का लवकर एक्झिट झालो. लॉस झाला तर असं वाटायचं अरे मी का हे पोझिशन घेतली. कंटिन्युअस डोकं चालू असायचं. आणि मला मी आता विचार करतो ना तेव्हा पण त्रास होतो मला. ही सगळ्यात मोठी माझी पहिली मिस्टेक होती. सेकंड मिस्टेक, जसं मी मगाशी बोललो की 2008 ला मी खरी इन्व्हेस्टमेंट सुरू केली. तेव्हा पॉकेट मनी मधनं इन्व्हेस्ट करायचो. प्रोफेशनली मी 2012 ला सुरुवात केली. स्टॉक मार्केट वॉज माय फर्स्ट लव. पण कधीच मी बोललो ना की मला म्युच्युअल फंड्सवर असा विश्वासच नव्हता. मला असं वाटायचं की 12% मिळणं हे काय असं काय रॉकेट सायन्स नाहीये, कोणी मिळवू शकतं. तर आपण स्टॉक मार्केटमध्ये 20-25% काढू, कधी कधी 50% काढू. खरं सांगू तर स्टॉक मार्केट ट्रेडर्स आणि इन्व्हेस्टर्सना माहितीच नसतं की मी कुठले स्टॉक मार्केट लोकांना माहितीच नसतं की आपण आपला इयरली सीएचआर किती आहे. कुठलाही स्टॉक मार्केटचा ऍप तुम्हाला सांगत नाही की तुमचा सीएचआर किती आहे. त्यांनी जर सांगायला सुरुवात केली 50% ट्रेडर तिथून निघून जातील. कोणाचाही सीएचआर हा 5-10% वर नसेल. बेस्ट ऑफ द बेस्ट ट्रेडर्स 15-17% रिटर्न्स काढू नाही शकत. सीएचआर म्हणतोय मी. आणि दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कमेंट सेक्शन मी एक बंद करतो. परफेक्ट. मी 2008 ला जर SIP सुरुवात केली असती ते 2025 पर्यंत, तर हा जो 17 वर्षात वेल्थ क्रिएशन झाली असती ती काही वेगळीच झाली असती. बट स्टील काही प्रॉब्लेम नाही. मी जेव्हा चालू केली त्याला 5,000ची SIP चालू केली, जस्ट टू टेस्ट द वॉटर्स. मला खूप लोक मेसेज करतात, माझ्या टीमला सांगतात की सर आमची कॅपॅसिटी आहे 50,000 करायची, पण आम्ही 10,000 रुपयाची करणार आहे, बघू ते आम्हाला म्युच्युअल फंड रिटर्न देतं नाही देत. मी अशा लोकांना सांगतो तुम्ही 10,000ची पण SIP चालू करू नका, तुम्ही तुमचे पैसे बँकेतच ठेवा.
म्युच्युअल फंड्स मध्ये जर तुम्ही तुमच्या ॲपेटाईट नुसार इन्व्हेस्टमेंट नाही केली तर तुम्ही तुमची स्वतःची पण लाच काढताय, तुम्ही माझी पण लाच काढताय. मी 1200 रील्स टाकलेत, 1200 रील्स मध्ये 800-900 रील्स नुसते ह्याच्यावरच टाकलेत की तुम्ही तुमच्या ॲपेटाईट नुसार इन्व्हेस्टमेंट केली तर काय फॅन्टॅस्टिक रिझल्ट येऊ शकतात. तरी पण नाही सर, मला 1 वर्ष बघू दे किती कसे रिटर्न्स येतात, हे ऍप चांगलं आहे की नाही. तुम्ही 1 वर्ष म्हणाला तर तुम्ही 3-4 वर्षात तेवढ्याच SIP वर राहतात. तुम्ही SIP करूच नका, तुमची लायकीच नाही असं मी नेहमी म्हणतो. तुमची कॅपॅसिटी 50,000ची, तुम्ही कॅपॅसिटी 50,000नीच केली पाहिजे. मी 5,000ची SIP चालू केलेली, ती मी 50,000 केली. पण मी डे 1 2017 ला ऍटलिस्ट 25,000 ते 30,000ची SIP चालू करू शकत होतो. मला एवढं रिग्रेटफुल वाटतं ना कधी कधी की मी का नाही केली. तेच रिग्रेटफुल फिलिंग मी तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतो की चालू करा. मी आज बिझनेसमध्ये माझा गेल्या काही वर्षात माझा बिझनेस एकदम एक्सपोनेन्शियली वाढला. त्यामुळे माझी SIP इनपुट व्हॅल्यू मी जे इन्व्हेस्ट करतोय ते पण खूप वाढली. मी ज्या वेळेला इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली त्यावेळेला मी 5,000 2017ला 5,000 रुपये महिन्याला इन्व्हेस्ट करत होतो. त्यात 2025ला मी साधारण 4.5 लाख रुपये इन्व्हेस्ट करतोय. फार कमी लोक 8 वर्षात एवढा काय म्हणतात ना पटीने एक्सपोनेन्शियली सेव्ह करू शकता. पण तुम्ही राईट ऍडवायझरच्या सल्ल्याने तुमच्या ॲपेटाईट नुसार तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली, दरवर्षी स्टेप अप केली, स्टील यू कॅन मेक अ लॉट ऑफ मनी. सगळे माझ्या बरोबर आहेत? प्रॉब्लेम काय व्हायचा ना, माझा अप्रोच काय होता, 1 लाख रुपये मला मिळाले की त्या महिन्याचे खर्च पहिले मी लिहायचो. आता समजा हा मे चालू आहे तर मी म्हणायचो मे मध्ये 80,000 रुपये खर्च आहे. 80,000 करेपर्यंत 90,000 खर्च व्हायचे, राहायचे 10,000. 10,000 मधले मी सेव्ह करायचो 4 किंवा 5,000. दिस इज नॉट हाऊ यू इन्व्हेस्ट. माझा थंब रूल आहे 2017 पासनं जी काही अमाऊंट क्रेडिट होईल माझ्या बँकेत त्याचे 30% हे म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट होतील. 1 लाख रुपये जर मी कमवले तर 30,000 म्युच्युअल फंड्स मध्ये झालेच पाहिजेत. 70,000 रुपये मी स्पेंड करेन. या रूलने मी फ्रॉम डे 1 चाललोय. मी ज्या वेळेला इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली त्यावेळेला 2018-19 ला मी 50 ते 70% अमाऊंट इन्व्हेस्ट करायचो. माझी एक फिक्स्ड SIP चालू होती. फिक्स्ड SIPच्या नंतर एंड ऑफ द मंथ माझ्याकडे पैसे साठलेले असले तर मी ते इन्व्हेस्ट करायचो. आय मेड शुअर की मी 5 ते 7-8 वर्ष जे इन्व्हेस्ट केले नाही त्याच्याहून जास्त तो काळ भरून काढण्यासाठी मी जास्तीत जास्त अमाऊंट इन्व्हेस्ट करायचा प्रयत्न केला. मी यंगस्टर्स लोकांना सांगतो की तुम्ही जर अनमॅरिड असाल, लग्न झालेलं नसेल तर यू हॅव टू सेव्ह 50% ऑफ युअर इन्कम. 50,000 रुपये सेव्ह केले तर तुम्ही जाम पैसे बनवता. आपण काही एक्झाम्पल्स तुम्हाला मी सांगतो. तुम्ही समजा 24 वर्षाचे आहात, समजा 30,000 रुपये कमवत आहे. 30,000च्या 30% होतात साधारण 9,000. मी 10,000 पकडतो. लेट्स अज्युम तुम्ही 10,000 रुपये दर महिना SIP करताय, दरवर्षी 10% स्टेपअप करताय, म्हणजे 1,000ने दरवर्षी वाढवताय. तुम्ही 5 वर्ष केले तर तुमचे 10 लाख रुपये होतात. या 10 लाख मधनं तुम्ही थोडेसे पैसे काढून तुमचं लग्न फंड करू शकता. बेसिक तुमचं लग्न हे तुम्हीच फंड केलं पाहिजे. आई बाबांनी पैसे दिलेले बेस्ट आहेत, पण माझ्या टोटल लग्नाला समजा 10-12 लाख रुपये खर्च आला तर मी आई बाबांना सांगितलं पाहिजे की 6 लाख मी देतो, 6 लाख तुम्ही द्या. दॅट विल गिव्ह यू कॉन्फिडन्स. तुम्ही समजा 40 वर्षाचे आहात, तुमची सॅलरी समजा 1.5 लाख रुपये आहे. 1.5 लाखाच्या 30% म्हणजे झाले 45,000. मी 50,000 पकडतो. मी 50,000 पकडतो. लेट्स अज्युम तुम्ही दर वर्षाला 10% स्टेपअप करताय, म्हणजे 5,000नी SIP वाढवताय. 10 वर्ष करताय
12% रिटर्न्सने तुमचे होतात 1.5 करोड रुपये. आता तुम्ही 40व्या वर्षी चालू केली, 50व्या वर्षी तुमच्याकडे झाले 1.5 करोड. या 1.5 करोड मधनं तुम्ही 1 लाख रुपये महिना लाईफ टाइम पेन्शन घेऊ शकता. दिस इज हाऊ पॉवरफुल म्युच्युअल फंड्स आर. तुम्ही 50,000ची SIP केली, तुम्हाला 1.5 करोड मिळाले, तर तुम्ही 1 लाख रुपये महिना पेन्शन करू शकता. म्हणजेच काय की 50,000 रुपयाची SIP केली तर 10 वर्षात तुम्ही 1 लाख रुपये पेन्शन घेऊ शकता. तुम्ही 1 लाखाची SIP केली तर तुम्ही 10 वर्षात 2 लाख पेन्शन घेऊ शकता. 2 लाखाची SIP केली तर 10 वर्षात 4 लाख रुपये महिना पेन्शन घेऊ शकता. तुम्हाला फक्त 10 वर्ष इन्व्हेस्ट करायचे सातत्याने, कन्सिस्टंटली. डिफिकल्ट आहे? कमेंट सेक्शन ऑन कर. डिफिकल्ट आहे? मला सांगा, मी आज माझं लग्न स्वतः फंड करतोय तर मला कॉन्फिडन्स येणार नाही का? मला कॉन्फिडन्स येणार नाही. जर मी माझं लग्न स्पॉन्सर करतोय, बाबांना सांगतोय बाबा 12 लाख रुपये खर्च आहे, मी तुम्हाला 7 लाख रुपये देतो, तुम्ही फक्त 5 लाख द्या, बाबांचा ऊर भरून येईल. बाबांना असं वाटेल काय मुलाने काय इन्व्हेस्टमेंट केली आहे. 50ला मेजॉरिटी लोकांचे हातपाय थकतात, खूप स्ट्रेसफुल झाले जॉब. सध्या IT मध्ये एवढे ले ऑफ्स आहेत. जॉब जाऊ शकतो, चुकून माकून जॉब गेला, तुमच्याकडे 1.5 करोड रुपये आहेत, 1 लाख रुपये पेन्शन येत आहे, टेन्शन नाहीये कॅश फ्लोचं, तुम्ही तुमचं पॅशन परस्यू करू शकता. एक जण म्हणते डिफिकल्ट आहे पण सेव्ह होत नाही. सेव्ह होत नाही कारण तुमच्या एक्सपेन्सेसवर तुमचा ताबा नाहीये. मला अजूनही आठवत आहे 2017ला मी 29 वर्षाचा होतो. मी 3 वर्ष आधी म्हणजे 26व्या वर्षी मी एकदा बसलो आणि मी स्वतःचं रिटायरमेंट प्लॅनिंग केलं. आणि जेव्हा मी रिटायरमेंट प्लॅनिंग केलं त्यावेळेला माझे सगळे फ्रेंड्स मला म्हणाले, तू ओल्ड स्कूल झालायस, तू म्हातारा झालायस. 26व्या वर्षी कोण रिटायर करतं? हे वय क्लबला जाणं, पार्टी करणं. मी म्हटलं सॉरी, माझ्याकडनं नाही जमणार. कारण मला माहिती होतं 26व्या वर्षी माझं लग्न झालेलं, लग्न होऊन 2 वर्ष झालेली, माझ्याकडे पैसे नाही आहेत. आणि मला एवढं कळत होतं की आज नाही सेव्ह केले तर प्रॉब्लेम होईल. आणि मी इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली. आज माझं वय 37 आहे आणि माझा पोर्टफोलिओ 3 करोडचा आहे. वेअरएज माझे फ्रेंड्स आहेत, त्यांचे पोर्टफोलिओज आहेत 50-60 लाखाचे, पण कोणी 1 करोडच्या वर पण नाही पोहोचलाय. दिस इज द पॉवर ऑफ ऍडवायझरी. दिस इज द पॉवर ऑफ राहुल कुलकर्णी. राईट टाइमला राईट गोष्टी करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. आज गेले 2-3 वर्ष मी माझं लाईफ विजावी माझ्या फ्रेंड्सचं जे लाईफ आहे, मी बघतो की दे आर व्हेरी स्ट्रेस्ड. कॉर्पोरेट्समध्ये सगळ्यांचे CTC वाढलेत, पण आम्ही कुठे वेकेशनला गेलो तर कंटिन्युअस कॉलवर असतात, स्ट्रेस असतो, लॅपटॉप चालू असतो. आय एन्जॉय. दिस इज द पॉवर ऑफ म्युच्युअल फंड्स. जेवढ्या कमी वयात कराल तेवढं चांगलं. येस, पण लोकांना कळत नाही त्यावेळेला. लोकांना असं वाटतं की आत्ता नाही मजा केली तर काय. सो दिस इज हाऊ यू शुड इन्व्हेस्ट. मी सगळ्यांना, मला बरेच मेसेज येतात की सर तुमचा पोर्टफोलिओ दाखवा. करंट पोर्टफोलिओ 27 मेचा, म्हणजे आज 28 आहे, पण पोर्टफोलिओ नेहमी म्युच्युअल फंडचा कालच्या क्लोजिंगला येतो. माझी इन्व्हेस्टेड अमाऊंट 1.63 करोड्स आहे आणि झाले 2.66 करोड्स. 1 करोड टोटल प्रॉफिट आहे. आणि माझं CAGR अराउंड 19.35 आहे. याच्यात काही फंड्स 9-10% रिटर्न देत आहेत, काही फंड्स 25 ते 30% CAGR देत आहेत. या फंड्स मध्ये मी ऍडिशनल करत चाललोय. मी कुठलेही फंड ना विकलेत ना काही केलेत, काही नाही केले. इट इज ऍज इट इज. माझं एवढंच म्हणणं आहे की पुढच्या 4-5 वर्षात हाच पोर्टफोलिओ मला 10 ते 15 करोडचा करायचा आहे. एक गोष्ट
मी इन्स्टॉर म्हणत असतो, इफ आय कॅन डू इट एनीवन कॅन डू इट. हे मी का म्हणतो इफ आय कॅन डू इट एनीवन कॅन डू इट? 10वी मध्ये 10th मध्ये मला 79% होते. 12th मध्ये मला 72% होते. फर्स्ट इयर इंजिनिअरिंग मध्ये मला फर्स्ट सेमिस्टरला केटी होती मेकॅनिक्स मध्ये, जी फोर्थ सेमिस्टरला सुटली. म्हणजे माझे अकॅड्स बघून असं काही हायफाईंग नाही की मी IIT IIMs मधला व्यक्ती आहे जो एकदम फेनॉमिनल काहीतरी गोष्ट करतोय. सर्वसामान्य मुलगा कन्सिस्टन्सीने आणि डिसिप्लिनने काय करू शकतो याचं उदाहरण म्हणजे म्युच्युअल फंड्स आहे. म्हणून मी लोकांना सांगतो की तुम्ही ज्याने कन्सिस्टन्सी डिसिप्लिनने पैसे बनवले, यू हॅव टू जस्ट वॉक द टॉक. मी ज्या गोष्टी सांगतो त्या तुम्हाला फक्त फॉलो करायच्या आहेत, रेस्ट तुमचा पोर्टफोलिओ बनून जातो. एव्हरीवन विथ मी? सगळे माझ्या बरोबर आहेत? येस स्टीफन सर, कन्सिस्टन्सी अँड डिसिप्लिन खूप इम्पॉर्टंट आहे लाईफ मध्ये. तिसरी सगळ्यात मोठी मिस्टेक, पियर प्रेशर मध्ये येऊन आणि घरच्यांच्या प्रेशर मध्ये येऊन मी 2017ला घाटकोपरला फ्लॅट घेतला, ज्याची किंमत साधारण 1.35 crores होती. मी 35 लाख रुपये 1.25 crores होती. मी 35 लाख रुपये डाऊन पेमेंट केलं, 90 लाखाचं लोन काढलं, 80,000 EMI चालू होता जो आजपर्यंत चालू आहे. मी आतापर्यंत 77 लाख EMI भरलाय. ओके, आज विकायला गेलो घर तर 1,10,00,000 जाईल असं एजंट म्हणतात. गेले 2 वर्ष मी विकायचा प्रयत्न करतोय, 1,10,00,000 नाही 1 करोडला पण कोणी गिऱ्हाईक येत नाहीये. मी परत रिपीट करतो, 1.25 crores घेतलेलं घर 2017 ला आज 1.1 crores पण जात नाहीये 2025. मी 77 lakhs आतापर्यंत EMI भरलाय. माझं लोन अजूनही काहीतरी 60 lakhs आउटस्टँडिंग आहे. आता सध्याला ते रेंटवर आहे. बरेच लोक माझ्याकडे जेव्हा कन्सल्टेशनला येतात तेव्हा ते म्हणतात काय बेस्ट डिसिजन केला राहुल, तू एक घर रेंटवर दिलंस, राहतोस. मी म्हंटल 80,000 EMI पण जातोय. 80,000 EMI बंद नाही झालाय. 20 तारखेला माझा EMI जातो. ज्या 20 तारखेला 20 तारीख डेट आली आणि बँकेचा मेसेज आला की युअर EMI हॅज बीन डेबिटेड, मला एवढं दुःख होतं की काय सांगताच होय नाही. हे का होतं? सगळ्यात डेंजर मिस्टेक. आता काय झालंय की मी एवढा फसलोय की त्यातनं बाहेरच पडता येत नाही मला. आता बाहेर कसं पडायचं हा मोठा प्रश्न आहे, कारण ती रिअल इस्टेट विकलीच जात नाहीये. म्हणून मी सगळ्यांना काय सांगतो, रिअल इस्टेट पहिले काही वर्ष कृपा करून घेऊ नका. दुसरी गोष्ट, ज्या वेळेला मी 2018ला घर घेतलं त्यानंतर 3 वर्ष माझ्याकडे पैसे नव्हते. का? कारण 2016 ते 2020 मी जे काय म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करत होतो ते पैसे निगेटिव्ह होते. 4 वर्ष म्युच्युअल फंडने रिटर्न दिला नव्हता. जेव्हा जेव्हा रिस्क घेण्याची वेळ येत होती तेव्हा डोक्यात विचार होता, नको राहुल रिस्क नको, पैसे नाही तुझ्याकडे, जे काही पैसे इन्व्हेस्ट केले ते रिटर्न्स देत नाहीयेत. सगळ्या गोष्टी अंगावर येत होत्या. त्यात कोविड आला. कोविडमध्ये माझं इन्कम 50% ड्रॉप झालं. मी कुठल्याही माझ्या टीम मेंबरला काढलं नाही. मी सगळ्यांना सॅलरी देत होतो. सगळे घरी बसून होते तरी पण मी सगळ्यांना सॅलरी देत होतो. पण मला असं झालेलं की यार मी आधी का नाही इन्व्हेस्ट केले. मला माहिती होतं म्युच्युअल फंड पैसे देते, पण मी का नाही इन्व्हेस्ट केले. ती पोझिशन तुमची नको यावी म्हणून या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय.
काय होतं की ज्या वेळेला सिच्युएशन येते आणि पैसे नसतात तेव्हा घर तर खायला उठतच, पण अशा काही गोष्टी की आपण मॉरली खूप डाऊन होतो. आणि एक म्हणजे पुरुष असतो, पुरुषाला जेव्हा पैशांची चणचण भासते तेव्हा त्याचा इगो दुखावला जातो, आणि जेव्हा तो इगो दुखावला जातो तो डिप्रेस व्हायला सुरुवात होते आणि सगळ्याच गोष्टी वर त्याचे कॅस्केडिंग इफेक्ट येतो. आय होप मी जे काय बोलतोय ते तुमच्यापर्यंत पोहोचतंय. आय होप मी काय बोलतोय तुमच्यापर्यंत पोहोचतंय. 2020-21 ला माझं खर्च 2.5-3 लाख रुपये होता आणि माझं इन्कम 1.25 लाख रुपये होता. असं झालेलं एका पॉइंटला. आणि मला एवढं त्रासदायक होते काही महिने, पण आपण ते तरुण नेतो दिवस. आज ऑलमोस्ट 400 लोक आहेत. माझ्या एका पहिल्या लाईव्हला फक्त 900-1000 लोक झालेले, त्यानंतर 400, 500, 600 एवढेच लोक असतात. घर घेण्याच्या इगो मध्ये कृपया करून स्वतःचा इगो हर्ट नका करू. घर इज नॉट अ प्रायोरिटी. मी 2022 मध्ये घाटकोपर सोडायचा प्रयत्न केला. म्हणजे मला असं वाटलं की आता अपग्रेड केली पाहिजे लाईफस्टाईल, आणि मी घाटकोपर मधनं 2022 ला ठाण्याला शिफ्ट झालो. परत तेच ठाण्याला शिफ्ट झालो त्यावेळेला घरच्यांचं म्हणणं होतं की आपण 3.5 करोडचा फ्लॅट बाय करूया. बट दिस टाइम मी एकदम परसिस्टंट होतो की जायचंय तर रेंटवर जायचंय, अदरवाईज घाटकोपरला राहायचंय. आता 2 गोष्टी होत्या रिलोकेशनच्या, की माझं ट्रॅव्हलिंग टाइम खूप भयानक होता. दुसरी गोष्ट माझी लोकॅलिटी मला चेंज करायची होती. बरेच लोक असं असतात की या गोष्टी करायला मागतात पण पैसे नसल्यामुळे किंवा रिअल इस्टेट न विकलं जात आहे म्हणून करू नाही शकत. देवाच्या कृपेने मी 2022 ला ठाण्याला मूव्ह होऊ शकलो. इन्स्टेड ऑफ बाईंग आय पे अ रेंट ऑफ 60,000. ज्या 3.5 करोडचा फ्लॅट मी बाय करायचा विचारात होतो त्या फ्लॅटमध्ये मी आज 60,000 रुपये रेंट देऊन राहतोय. आता बरेच जण असं मला विचारतात की हा फ्लॅट रेंटवर घेतल्यामुळे काय फायदा झाला. when I look back, that was the bestest decision of 2022. Best decision in my life. 3.5 करोडचा फ्लॅट मी घ्यायचा ठरवला असता तर मी 50 लाख रुपये डाऊन पेमेंट केलं असतं आणि मी लोन काढलं असतं 3 करोडचं, ज्याचा मला EMI 20 वर्षासाठी आला असता साधारण 2.5 lakhs. मी रेंट किती भरतोय? 60,000. आता माझ्या डोक्यात मला माहिती होतं की मी 2.5 लाख रुपये रेंट आरामात भरू शकतो, पण मी 60,000 रुपये रेंट भरायचं ठरवलं. म्हणजे माझं सेव्हिंग 1.9 lakhs होत होतं असं माझ्या डोक्यात होतं. 2.5 लाख मी पे करू शकतो, पण मी करत होतो 60,000 रुपये पे. माझ्या डोक्यात माहिती होतं की मी ऑलमोस्ट 2.5 लाख भरू शकत होतो. माझ्याकडे अजून सेव्ह होत आहेत 1.9 lakhs. मी आता जिथे स्टुडिओ आहे ते ऑफिस मोठं रेंटवर घेतलं, ज्याची आज मी रेंट भरतोय 1.3 lakhs. आणि मी पुण्याला ऑफिस टाकलं ज्याचं रेंट आहे 50K. माझा एक डिसिजन फ्लॅट न घेण्याचा माझे 2 एक्स्ट्रा इन्कम स्ट्रीम्स सुरू झाले. हेच जर मी फ्लॅट घेतला असता, जर मी EMI चालू केला असता तर मी ठाणे आणि पुणे ऑफिस प्रॉबेबली चालू केलं असतं, पण अजून 2-3 वर्षांनी. एव्हरीवन गेटिंग माय पॉइंट? छोट्या छोट्या ट्विक्स फायनान्शियल जर्नी मधल्या केल्यामुळे आज मला कळतंय 2025 मध्ये की 2022 चा डिसिजन बेस्ट होता. एव्हरीवन गेटिंग माय पॉइंट? सगळ्यांना कळतंय? 2025 ला या वर्षी मला असं जाणवतंय की 2022 ला तो रेंटवरचा डिसिजन बेस्ट होता. त्यावेळेला मला जाणवत होतं की आपल्या रेंटवरच राहायचंय, पण पुढे जाऊन असं काय होईल
दोन एक्स्ट्रा इन्कम स्ट्रीम सुरू होतील हे मला कधीच वाटलं नव्हतं. आज जिथे ठाण्याच्या ऑफिसमध्ये आहोत ते माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं ऑफिस आहे माझं. लोक आल्यावर ऑफिस बघून म्हणतात की एवढं ऑफिस मस्त बघितलं नाहीये. हे पॉसिबल का झालं? मी रिअल इस्टेटच्या EMIs मध्ये अडकलो नाही. तू खुर्ची घेऊन बस ना. दुसरी गोष्ट, टू मच ऑफ डायव्हर्सिफिकेशन. लोकांना असं वाटतं की रिअल इस्टेट, स्टॉक्स, गोल्ड, म्युच्युअल फंड सगळ्यामध्ये थोडं 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 इन्व्हेस्ट केलं पाहिजे. मी पण तेच करायचो. माझ्याकडे रिअल इस्टेट होतं, माझ्याकडे थोडं गोल्ड होतं. गोल्ड म्हणजे काय, माझ्या इनलॉजने माझ्या बायकोला दिलेलं, माझ्या बाबांनी माझ्या बायकोला दिलं. मी असं गोल्ड फार कमी केलं कारण माझ्याकडे पैसेच नव्हते. माझ्याकडे थोडंफार म्युच्युअल फंड्स होते, थोडंफार स्टॉक्स होतं, थोडंफार रिअल इस्टेट होतं. 2018ला जेव्हा अभ्यास करायला सुरुवात केली, डीप डाईव्ह करायला मी सुरुवात केली म्युच्युअल फंड मध्ये, तेव्हा मला असं कळलं की कॉन्सन्ट्रेशन 100% मी म्युच्युअल फंड्स मध्ये केलं तर भाई वेल्थच वेल्थ होऊ शकते. माझा एक मित्र आहे, 31 वर्षाचा आहे, त्याचा पोर्टफोलिओ 5 करोडचा आहे. कल्याणला राहतो, प्रॉब्ली तो लाईव्ह वर पण असेल आता. 5 करोडचा आहे कॉन्सन्ट्रेशन म्युच्युअल फंड मध्ये. कॉन्सन्ट्रेशन, वय वर्ष 31, 5 करोडचा फॅमिलीचा म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ. दे आर सॉर्टेड फॉर लाईफ. मी 37 आहे, माझा 3 करोडचा आहे. 6 वर्ष माझ्याहून यंग आहे, त्याचा पोर्टफोलिओ 5 करोडचा आहे. दिस इज व्हॉट कॉन्सन्ट्रेशन इज ऑल अबाउट. आहेस का तू लाईव्हला? लाईव्हला असेल तर हाय कर मला. दिस इज व्हॉट कॉन्सन्ट्रेशन इज ऑल अबाउट. आता त्याने दुसरा फ्लॅट घेतला. इतके वर्ष तो फ्लॅट मध्ये नवीन फ्लॅट घेण्याच्या एकदम अगेन्स्ट होता. म्हणून मी नेहमी म्हणतो त्याचा पण गोल्ड एक्सपोजर 0 आहे. स्टॉक्स मध्ये आहेत 51 लाख रुपये. रिअल इस्टेट, बाबांचा फ्लॅट आहे तेवढाच. मेजर इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंड्स, 90% म्युच्युअल फंड्स. व्हेरी इम्पॉर्टंट इन लाईफ. रिझल्ट काय, जेव्हा मी कॉन्सन्ट्रेटेड बेट घ्यायला सुरुवात केली, रिझल्ट काय झाला? 2.7 करोड म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ. 4 लाख SIP करतो मी आता महिन्याला. टार्गेट व्हेरी इझी, 10 करोड पोचायचं आहे 2029 पर्यंत. 2029 पर्यंत 10 करोड पर्यंत पोचायचं आहे. कॉन्सन्ट्रेटेड बेट करा. मी थोडं बॉन्ड्स पण घेईन, मी थोडं रिअल इस्टेट मध्ये घेईन, मी थोडं गोल्ड करीन. कधी करायचं? ज्याला पैसे बनलेत. जेव्हा तुम्ही टू मच ऑफ डायव्हर्सिफिकेशन करता, तुमचा नेट रिटर्न खूप कमी होतो. आणि तुमचा नेट रिटर्न कमी आला तर तुमचा गोल जो ज्या समजा तो 10 वर्षात होणार असेल तर त्याला 12-15 वर्ष लागतात. आणि सगळ्यात मेजर गोष्ट जी मी लाईफ मध्ये मला खूप उशिरा कळली वॉज आय इग्नोर्ड फिटनेस. मी असं नाही म्हणत की मी एकदम 100% फिट आहे किंवा मला 6 पॅक ॲब्स आहेत, नाही. पण एक नॉर्मल लाईफ जगायला एक जे फिटनेस लागतं त्या पाथवर मी आहे. I never took fitness very seriously. मला अजूनही आठवत आहे, कोल्हापूरमध्ये एक माझं सेशन झालेलं, एक इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्राम घेतलेला. 1.5-2 तासाचा होता. आणि मी प्रत्येक माझे जे प्रोग्राम्स आहेत ते मी शूट करायचो, रेकॉर्ड करायचो. घरी आलो, मी तो प्रोग्राम बघत होतो. माझा कॉन्टेंट खूप छान होता, पण माझा डोकं मला सांगत होता की जो माणूस राहुल कुलकर्णी स्टेजवर आहे त्याने बारीक होणं फार गरजेचं आहे. बारीक होणं फार गरजेचं आहे. तो ज्या स्टेजवर आहे त्या स्टेजचा अपमान आहे जर तो एवढा जाड आहे तर. अँड दॅट हॅज टू इम्प्रूव्ह. ते 2 वर्षापूर्वीचं राहुल कुलकर्णी होता. तिथून आलो मी. तिथून जर्नी ही एकदम सिरियसली घ्यायला सुरुवात केली मी. दिस वॉज मी 2 years बॅक. दिस वॉज मी 2 years बॅक. की मला असं जाणवत होतं की प्रेझेंटेबल मी नाहीये, माझी एनर्जी लॉस होतोय, वेट इश्यू आहे. जर मला एक क्लायंट बोललेला, जर तू तुझ्या हेल्थची काळजी घेत नाही, काय गॅरंटी तू माझ्या फायनान्सेसची गॅरंटी घेशील? तो बोलला, जर तू हेल्थची
तुझी हेल्थ नीट नाहीये, तू तुझ्या स्वतःच्या हेल्थची काळजी घेत नाहीस, काय गॅरंटी तू माझ्या पोर्टफोलिओची काळजी घेशील? दिस वॉज मी 2 years बॅक, दिस इज मी राईट नाव. विजिबल चेंजेस आहेत. हेल्थ इज 100% वेल्थ. तुम्ही बघत असाल, मी दररोज इन्स्टावर स्टोरी टाकतो. मला खूप लोक मेसेजेस करतात की तुम्ही इन्स्टावर स्टोरी टाकायला जिमला जाता का? म्हणलं तसं जरी तुम्ही केलं तरी बेस्ट आहे. तुम्ही जर इन्स्टावर स्टोरी टाकण्यासाठी 1 तास जिमला गेलात तरी जिम होईल. हेल्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट. माझा 7 जणांचा ग्रुप आहे प्रुडंट मध्ये, जे आम्ही म्युच्युअल फंड्स करतो. सगळे जण 100, 150, 200 करोड मॅनेज करतात. सकाळी 7 वाजता सगळे जण साथीच्या साथी मित्र माझे जिम मध्ये असतात. 7 ते 8 आम्ही सगळे जण जिम करतो. Everyone has understood the importance of health. तुम्हाला नसेल त्याचं महत्व कळलं तर फार लवकर कळणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. या गोष्टीमुळे मला जेव्हा मी सकाळी 7 ला जिमला जातो, म्हणजे मला 5:30-6 ला उठायला लागतं. 5:30-6 ला उठण्यासाठी मला 10 वाजता झोपायला लागतं. मला 10 वाजता झोपण्यासाठी माझ्या पार्टीज बंद झाल्या, माझ्या लेट नाईट आउट्स बंद झाल्या. मला या सगळ्या गोष्टीसाठी मला 6:30-7 ला घरी जायला लागतं. मला माझं रुटीन नीट ठेवायला लागतं, माझं न्यूट्रिशन नीट ठेवायला लागतं. याने काय झालं ना, लाईफ मध्ये फोकस आला. लोकांना असं वाटतं की जोपर्यंत मी नाईट आउट करत नाही, फिरत नाही, लॅविशली जगत नाही, क्लब्सला जात नाही, पार्टीला जात नाही, तोपर्यंत लाईफ एन्जॉय होत नाही. खरं लाईफ एन्जॉयमेंट ही आहे. जेव्हा तुम्ही डिसिप्लिन्ड असता तेव्हा लाईफ बिकम्स व्हेरी व्हेरी पीसफुल. काहीच होत नाही. जेव्हा तुम्हाला माहितीये की या वेळेला ह्या गोष्टी करायच्या आहेत, तेव्हा माइंड एकदम बेस्ट असतं. ज्या वेळेला मी अनडिसाइडेड मार्केट ऑफिसला येतो त्यावेळेला माझी जाम चिडचिड होते. अनडिसाइडेड आलो की माहितीच नाही दिवसभरात काय करायचंय. जेव्हा स्ट्रक्चर्ड येतो की सकाळी मला शूट करायचंय, दुपारी मला कॉन्टेंट लिहायचं आहे, इट बिकम्स व्हेरी इझी फॉर मी. ते पहिले या गोष्टी खूप डिफिकल्ट होत्या. मला मित्र म्हणायला लागले तू बुड्ढा झालायस. Concentration started improving. I could achieve laser focus. Result 400 crores AUM with 4,000 happy clients. 500 plus testimonials. Very important in life. तुम्हाला काय पाहिजे हे तुम्हाला कळेपर्यंत अर्ध लाईफ निघून जातं. लकीली मला ते 34-35व्या वर्षी कळलं आणि माझी लाईफ ट्रान्सफॉर्म झाली. हा माझा करंट स्टॅट्स आहे की मी आतापर्यंत 392 crores सांभाळतो. बऱ्याच लोकांना माहितीये, मी इन्स्टावर पण बोलत असतो. हेच 2 वर्षापूर्वी, ज्या इंस्टाग्राम सुरू होण्याच्या आधी, ज्याला काही लाईफला असं फार काही दिशा नव्हती, त्याला मी 70-80 करोड मॅनेज करत होतो. कारण त्याला मी स्टॉक्स करायचो, ट्रेडिंग करायचो, स्विंग ट्रेडिंग, ऑप्शन्स, F&O. लाईफ वॉज फुल ऑफ एक्साइटमेंट. पण त्याला फक्त 70-80 करोड मॅनेज करायचो. आज लाईफ मध्ये लेझर फोकस आहे. लेझर फोकसने काय झालं, मला माहितीये मला कुठे जायचंय. लाईफ पीसफुल झालंय. स्लीप ॲट 10, वेकअप ॲट 5:30, जिमला जा, ऑफिसमध्ये टीम बरोबर काम कर, संध्याकाळी घरी जा. एकदम रुटीन लाईफ आहे. रुटीन इज व्हेरी बोरिंग. बोरिंग मेक्स यू मनी. त्याने काय झालं, 2 वर्षात 80 करोडचे 400 करोड झाले. 400चे 1000 करोड होतील, 1000चे 5000 करोड होतील. लोकांचे पोर्टफोलिओ जबरदस्त वाढतील. कारण दॅट इज व्हॉट वी डू डे इन डे आउट. दररोज मी आणि माझी टीम साधारण 70 ते 80 लोकांची आम्ही बोलतो, 1-on-1 मीटिंग्स घेतो, लोक ऑफिसमध्ये भेटायला येतात, पोर्टफोलिओज बनवतो, पोर्टफोलिओज रिव्ह्यू करतो. दिस इज व्हॉट वी डू. लेझर फोकस आहे की जास्तीत जास्त लोकांचे पैसे वाढवायचे. दॅट इज व्हॉट वी मास्टर आहे. आणि तेच मी तुम्हाला पण सांगेन, तुम्ही पण करा. थँक्यू व्हेरी मच. या 5 फायनान्शियल मिस्टेक्स मधनं आय गेस तुम्ही पण शिकलेला असाल काही ना काहीतरी. तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता की तुम्ही काय, आज तुम्हाला काय वाटलं, की तुम्ही काय इम्प्रूव्ह करणार आहात. मला एवढे लोकांचे DM येतात माझ्या जिमच्या स्टोरीज बघून की सर तुमच्या त्या स्टोरी दररोज बघून लाजे खासे आम्ही जिम लावला. दररोज उठल्यावर जिमची स्टोरी बघायला वाटायचं की यार आज का नाही व्यायाम केला, शेवटी जिम लावलीच.
म्युच्युअल फंड्स पेक्षा ज्या कोणी माझी स्टोरी बघून जिमला जातं त्याच्यासारखा दुसरा आनंद नाहीये. अजून काही तुम्हाला डाऊट्स असतील तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता मला. हो, मी माझं सगळे हल्ली इन्स्टा लाईव्ह शेअर करतो, डोंट वरी. मी 2012ला ट्रेडिंग करायला सुरुवात केली. मी खूप ट्रेड करायचो. मी 50-50, 100-100 लॉट मध्ये पण ट्रेड केलंय. बट द एंड ऑफ द काय म्हणतात ना, 2023ला मला असं जाणवलं की ट्रेडिंग काहीच पुढे नेऊ नाही शकणार. आता फक्त म्युच्युअल फंड्स करतो. येस, मला एक येणार सेशन करायचंय प्रथमेश. मी लवकरच एक सेशन करणार आहे. प्रफुल्ल गजबी, येस माझा रिसेंट क्लायंट आहे हा. वैभव बोंडे, थँक्यू व्हेरी मच. NRI वर एक सेशन घेणार आहे मी. कोणत्या स्टॉक मध्ये मी कुठल्याही म्युच्युअल फंडचं नाव नाही घेणार, मी स्टॉकचं पण नाव नाही घेणार. आय एम नॉट अलाउड टू. NRI सेशन मी घेईन, डोंट वरी. कल्याणी केंजळे, मला 1-on-1 मीटिंग साठी प्रॉब्लेम मोठा पाहिजे तर 1-on-1 मीटिंग माझ्या बरोबर होते. मला तुझी केस माहिती आहे. इट इज अ स्ट्रेट फॉरवर्ड केस की तुला 5-10 हजाराची SIP चालू करायची आहे. त्यासाठी राहुलची 1-on-1 मीटिंग एवढी गरजेची नाहीये. माझी टीम हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते. मी नॉर्मली 1-on-1 मीटिंग अशा लोकांची घेतो की जे फायनान्शियली स्ट्रेस्ड आहेत, अडकलेत आणि मला त्यांना माझ्याकडनं काही सोल्युशन्स हवेत. एनी सजेशन्स फॉर न्यू MFD? चिनार जोशी, म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युशन मध्ये ऑथेंटिसिटी आणि ट्रान्सपरन्सी असणं खूप इम्पॉर्टंट आहे. मला ज्यावेळेला लोक 1-on-1 कन्सल्टेशनला भेटायला येतात तेव्हा मला ते म्हणतात की जसा तो इंस्टाग्रामवर दिसतो तसाच तो इथे पण बिहेव करतो. फेक गोष्टी जास्त लास्ट करत नाहीत. सो क्लायंट सर्व्हिसिंग वर तुम्ही भर दिलात, एकदम ऑथेंटिसिटीने काम केलं, स्काय इज द लिमिट. ओके, सो माझी मला 1-on-1 सेशन्स हवेत तर तुम्ही अपॉइंटमेंट, 1-on-1 कन्सल्टेशन हवंय माझी टीम, तर तुम्ही अपॉइंटमेंट लिहू शकता कमेंट सेक्शन मध्ये. माझी टीम तुम्हाला सो अपॉइंटमेंट लिहिल्यानंतर गुगल फॉर्म DM होईल. DM झाल्यानंतर तुम्ही गुगल फॉर्म भरा आणि तुम्ही 1-on-1 सेशन घेऊ शकता. तू ते क्लोज केलं तरी चालेल. हो, तू हे नको क्लोज करू. इन्स्टा लाईव्ह कोणाला